स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर काय काय होणार आहे आणि पालवी पण आली आहे। हा, आज चिकन आहे पूर्ण ब्लॉगमध्ये। आज आहे संडे आणि मी आता तयार होते आहे कारण की आहे जावई कोंबडा। आज जावई कोंबडा म्हणजे येस, जावयाला पार्टी देतात, कोंबड्याची पार्टी देतात आणि बोलतात की आमची पोरगी आम्ही तुम्हाला सोपवली, संपलं मग सगळं। येऊ नका तुमचा कचरा घेऊन। एक गप, मी कचरा आहे का? आता गेलीस तू, थांब थांब। पालवी कालच आली आहे आणि आता पालवीचं सुद्धा लग्न आहे। पालवीचं मार्च मध्ये ना, मार्च मध्ये 25 आणि 26 ला लग्न आहे। तर तिच्या लग्नाची तयारी आता चालू झाली। माझे स्क्रीनशॉट संपले, तर तिचे स्क्रीनशॉट चालू झाले। तर मग चला, आज मजा येणार आहे भरपूर आणि आम्ही रात्री काहीतरी स्पेशल करणार आहोत, तर ते पण तुम्हाला बघायला भेटणारच आहे। सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चला चालू करूया या ब्लॉगला। आता मी तयार होते आहे, साडी वगैरे नेसली आहे, तयार होते, तयार होऊन आणि हेअरस्टाईल करते। पालवी आमची मेकअप आर्टिस्ट आहे। पालवी मेकअप आर्टिस्ट। काय आयडीचं नाव काय? पल्लू ना? प्यू मेकओव्हरला नक्कीच फॉलो करा, डिस्क्रिप्शन मध्ये देईलच मी। सो चला गाईज, आता आपण मी तयार होते। सो तर गाईज मी झालेली आहे रेडी। कशी दिसते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि ते तयारी चालू आहे जावई कोंबड्याची। हा मस्त। तर मी आता केसांमध्ये भरायला फुलं बघायला आले। हो, तुझ्या लग्नाला ठेवलाय मांडव। कधी काढणार? डोक्यात पडल्यावर कोणाच्या? नाही पडणार। तर मग चला गाईज, फुलं बघूया आपण। इथे काकी आहेत, काम करतायत। काकी हाय करा, हाय। आणि इकडे पण चालू आहे, डेक चढवली आहे आणि चाललंय। तर मग आपण फुलं बघूया गाईज। ही फुलं छान वाटतात, ही फुलं भरूया आज। तर गाईज बघू शकता, मी ते फुलं घेतलेली आहेत आणि आता माळते आता, कारण की गजरा नाही घेतलाय मी, मला फुलं लावायची होती म्हणून। बघू शकता किती मस्त फुलं आहे ती, बघा। तर चला, सो गाईज माझी हर वेळेसची हीच घाई आहे की आता ते आलेत आणि मला अजून फुलं लावायची आहेत आणि हर वेळेस मी अर्धवट तयार असते। सो चला, तुम्हाला दाखवते आता। 5 दिवसानंतर माझा नवरा मला भेटणार आहे। दुःख। तर मग आता पालवी लावते फुलं मला। कोणत्या साईडला लावतेस तू सांग, कोणत्या पण लाव। हे हा, चला गाईस, तर आपण झालेलो आहोत रेडी आणि चला तुम्हाला दाखवते। सगळीजण आलेले आहेत आणि कशा लाईनीमध्ये येत आहेत सगळेजण। हे असं, ही कोणती लाईन आहे? जावई काय? मी नाही, मी बघितलं त्यांनी, मी ते सगळ्यांना दाखवायला मागे जातो। पप्पा जावयाला भरीच। अरे वाट लावली माझ्या, तुम्ही काहीतरी माझ्या। मी काय नाही केलं, मी काही नाही केलं। इथे मम्मी आली आहे, मग असू द्या। मम्मीची मम्मी पण आलेली आहे, आजी आमची। हा, मी कशी दिसते मी इथे दिसत नाही ती वस्तू। मी कशी दिसते इथे? मी एंट्रीला दिसली वस्तू एक गावात, इथं नाही काय? पालवी, तुमच्या इथे कुत्रे पॉटी नाही करत? तिला बघून सांगितलं असतं कशी दिसते।
ऑनेस्ट काहीतरी काय कसली चमक गेली माझी चमक थोडीशी आहे बाकी गेली मग आता पूर्ण घालू आपण ना पूर्ण घालून देते बिंदा आले अजून आहेत तुम्हाला पाहिजे बांधांवरती लागलेली काय तर गाईज इथे आमचं प्लॅनिंग आता चाललेलं गलांचं पण गल एकच भेटलाय और आदमी 3 है आदमी 3 नहीं है आदमी 2 है औरत 1 है हाँ एक औरत है और 2 आदमी है तर मग त्यांचा आता गलाला मच्छी पकडणार आहेत 2 बिगिनर आहेत हा बिगिनर आहेत आणि इथे बघा गलबिल घेतलेला आहे डायरेक्ट आता गल टाकणार आहेत आणि गलाला चारा काय आणलाय आम्ही दादा गलाचा चारा दाखव अय दादा गलाचा चारा दाखव खरं तर गलाला गांडूळ लावतात पण ते आम्हाला काय भेटले नाहीये त्यामुळे आता पिठाने चालवूया काय करायचं भेटतंय की काय पहिला आपण प्रयत्न करून बघूया भेटतंय की नाही सो चला तुम्हालाही बघायला मजा येईल आणि आमचा जावई कोंबडा बघा इथे मच्छी नाही खात आमचा जावई फक्त काय खातो मच्छी मी खायचो मी बंद केली आता मच्छी बॉयलर मटण आणि कोलंब्या कोंबड्याला ऍक्च्युली कोंबडा फिरवायला पाहिजे नाहीतर सो चला आता बघूया फर्स्ट याला ते मागे एवढी मंडळी आहे आणि गल एकच आहे आता चालू आहे चला सगळीजण इथे बसलेत आता जेवायचं सोडून मच्छी पकडत बसलेत सगळेजण आणि पप्पा बोलते जेवायला चला तर काय जेवायचं सोडून हे सगळं चाललंय आणि आता एक मच्छी पकडल्याशिवाय कोण जेवणार नाही असं वाटतंय मला तर चला आणि पालवी बिचारी तांदूळ खाते ती नाही मच्छी आज भेटणार किंवा मी टाकणार मग ह्यांना मच्छी पकडता नाही येत जग जाहीर तुमचा तळा फालतू आहे मच्छीने स्ट्राईक केला आज संडे ना आज सुट्टी आहे तर नाही पडणार पडला तर पकडलेच तसा पडलाच तर खाली पाण्यात जातो आणि सगळं दाखवतो तर काय सोय आहे का काय भाऊ आहेत ना मला बोलले की हा फोन पडला तर काय मग मला 16 Pro Max वॉटरप्रूफ आहे काय पण मला द्यायचं टाकल्याशिवाय नाही माहित पडणार टाकून दाखवा ओरिजिनल आहे तर अरे तुला काय मजा येते काय पैसे तिथे माझे लागतात चला पप्पा आले बोलवा चलो अशी वाटलं मच्छी आली ते थाळी तयार झाली आहे दीप राहू द्या इथं जाऊ दे इथं जावई बसलेत जावई कोंबड्याला जावई दिसत नाहीत पण आणि चिकन खात आहेत जावयांना काय गावठी कोंबडा नाही आवडत त्यांना बॉयलर आवडत तर बॉयलर आणला आता काय बॉयलर खावा जावई चला खाऊया आपण बघू शकता इथे छोटस पिल्लू आहे क्यूट गर्ल आहे गर्ल तर गाईज बघू शकता ह्यांना 3 पिल्लं झाली होती पण त्यातलं फक्त एकच आता जिवंत आहे 2 थंडीमुळे मेली आणि त्यांना मी मंदिरामध्ये पण नेलं होतं ठेवलं होतं याला पण त्याच्या मम्मीने परत इथे आणला आणि 2 पिल्लं कशी गेली कारण की तिच्या अंगामुळे गेली ती डायरेक्ट पिल्लांवर अंग टाकायची तर त्यामुळे चला आता याला ठेवू आपण उरटतोय आणि हा पिल्लू आहे हिचा आणि सांभाळते कोण ही तिची मम्मी ह्याला आता मग अशी चाटत होती त्या पिल्लाला आणि ही गेल्यावर मग ही असते त्याला तो आहे ना तो हिचा पिल्लू आहे हा
म्हणजे आजी आहे ही त्यांची, म्हणून त्याला मगाशी चाटत होती. आणि ही काय नाही करत, ही तशीच आहे भेंडी. हा तशीच का ग? हा येडी ती घाबरतो का वेळेत? भूक लागले दूध देस. दूध देस हलकट. आणि ही काय दूध नाही देत. आणि हिच्याच मुळे 2 पिल्ला मारली गेली, कारण की तिथे गोणी हाताळली होती. आणि हिला पण 1 वर्ष झालंय आता. दिसलं नाही म्हणून आम्ही तिथे आता काहीच नाही हाताळलं. हिला पण 1 वर्ष पण नाही. पण 2 पिल्लं गेल्यापासून ह्या पिल्लाला ती भरपूर जगते आता. हा भरपूर 2 जण येतात आता बघायला त्यांना, तर टेन्शन नाही. आणि समोरच आहे ना, थोडासा काय ओरडला तर मी येते. आता मस्त मोठा होईल तिच्यासारखाच दिसेल असं वाटतं. हा ती पण गर्लच आहे. गर्ल आहे की बॉय? गर्ल आहे. गर्ल आहे. गर्ल आहे. मस्त ना, झोपलाय बघ कसा. सो चला गाईज, आता तुम्हाला पुढे दाखवते. जेवण झालेलं आहे आमचं. आता संध्याकाळचा प्लॅन. मी जेवायची बाकी. मी जेवायची बाकी आहे अजून, कारण की मी आता भाकरी खाल्ली. ती काय आता लवकर जेवणार नाही असं आहे. भाकरी खाल्ली तिने, मी नव्हतं सकाळपासून काय खाल्लं म्हणून जेवले. आता चला तुम्हाला पुढची मज्जा दाखवते. 2 जणी फिरतायत तिच्या मागे. तिने पिल्लाला घेतलंय तर हे बघा. आता हे तिसरं. तिघी जणी आल्या बघितल्या. तिघी जणी बोलतायत ठेव ठेव बोलतायत. 3 जणी मागे लागल्यात. तेव्हा किती प्रेम. 2 जणी पण चाटतायत त्याला. तिचं जीव वर खाली होती. मी थांबेल. मी थांबलो तर तिथे तुला पण थांबायला लागेल. कुठेही थांबणार, फक्त तू थांबायला पाहिजे. मी थांबतोय. मी बॅग घेऊन येतो. नको लास्ट टाइम पण तसंच बोललेलं. चला तर सगळेजण निघालेत आता जायला. ब्लॉग मध्ये आणि आजीला घे ब्लॉग मध्ये. तिकडे बघ आजी. सगळेजण निघालेत जायला आता. काय मी नाही चालू, मी उद्या जाईल. तर मग चला उद्या येईल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आओगी कल आओगी उद्या. चला कसा वाटला पाहुणचार? तू आता आली असतीस तर फार्म हाऊसला जाणार होता. नाही ना, उद्या येईल. आपण करू प्लॅन. बाय बाय ताई. उद्या हे आहेत आमचे काका. हाय काका. ये आपण आज संध्याकाळी करूच काय ना काहीतरी सोय करू ना. सोय चला बाय बाय. बाय बाय. बाय बाय मम्मी. उद्या येईल मी. बाय बाय. तुम्ही मांडीवर बघू शकता. आणि इथे बघा हिची आहेत पिल्ल. बघा हा कालुराम एक, तो एक ब्लॅक अँड व्हाईट आहे. आणि हा कोण आहे? हा सेम मायशासारखं दिसतोय. मायशा आहे पण ती मायशी आहे. या इकडं या. पहिल्यांदा माणसं इकडं आली ना ती. गाईस बघू शकता तुम्ही कसला दिसतोय ना दुसरा. ये किती मस्त दिसतोय. डोळे पण भारी आहे त्याचे, आहे ना शोना? शोनाचे डोळे खूप भारी आहे. ब्लॅक अँड व्हाईट. हा बघ चोना येते बघ. चोना अय चोना. हा बघा कसला आहे ना. डोळ्यावर त्याचे डोळे बघा कसे. डोळे ब्ल्यू आहेत. सगळ्यात बादशाह तो बोलतोय असं मला झुलव. शांत बस. लव यू गाइस. किस यू गाइस. किस यू.
आणि तुझं बोलू ही तुरतुरी आहे तुरतुरी नुसती चालत राहते इकडे तिकडे. आणि हा काय कोण आहे हा? पांडा वाटतं. नुसता ओरडतोय तो. नुसतं ओरडतो. क्याव क्याव. क्याव क्याव वाईट नाव होता आहे. मेहंदी लागलेला. वाईट होता तो मेहंदी लागली. हा बघ कसा नाव सुचवा की त्यांनी चुना, चुना, पांडा वाटतोय पांडा प्रॉपर पांडा वाटतोय. पांडा नाव ठेवलं त्याचं, पांडा त्याचं नाव शेरू ठेव, शेरू. पांडी शेरू शेरू नाव. शेरू. पण हे पांडे हा मायशी. मग ब्रुनो ठेव, ब्रुनो. ब्रुनो. स्नो ठेवूया का स्नो? ब्रुनो. स्नो ठेवूया. गाईज ह्याचं आम्ही काय नाव ठेवू ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आम्हाला. ह्याचं नाव हिचं नाव पालवी गाईस पालवी. मी सांगते हा बॉय आहे आणि ह्या 2 गर्ल आहेत. सो यांची नावं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. येस ह्याचं हा एकच बॉय आहे. सो त्याला कमेंट करा आणि सांगा की ह्याचं नाव आम्ही काय ठेवू. नक्की सुचवा मग ते आम्ही ठेवू नाव. आहे ना चोना? सोना चोना. सोना बोल ना त्याला. सो गाईज आता सगळीजण गेलेले आहेत आणि आता आम्ही तयारी करतोय आमची नेक्स्ट पार्टीची जी तुम्हाला पुढे कळेलच. सो चला आता चेंज करते ना. आम्ही चालू हाशविरेला आता आणि मग आता आम्ही चालू सामान आणायला. आणि बबले आहे दादा इथं केस सरळ करतोय. तुला कुठं पोरी पटणार इंद्र. हा केस सरळ करतोय. तुला नाही माहिती हाईत तर कालच ना तुम्ही 2 जण पण. हा मग चालव पोरी पाठवायला. अर्धे व्ह्यूज माझे पण आहेत. हा जाऊ दे. तर गाईज चला आता आम्ही चाललोय सामान आणायला एका गोष्टीचं. पण फिक्स झाल्यावरच सांगेल मी. अगोदर नाही सांगणार तुम्हाला. आई लोक प्लॅन कॅन्सल करतात मधीतच. सो चला. मी घेतलेलं आहे शेंगा बघू शकता. पण 160 रुपये किलोने दिल्या काकांनी. 150. 10 रुपयाचे चॉकलेट खावा बोलले. तर गाईज बघू शकता आम्ही शेंगा घेतलेल्या आहेत आणि आमचा प्लॅन झालाय पोपटीचा. मी तुम्हाला सांगत नव्हते कारण की आम्हाला शेंगा भेटतात की नाही एवढं माहिती नव्हतं. कारण की आता सीझन आताशी चालू झालेला आहे तर त्यामुळे. सो चला आज आपण बनवणार आहोत पोपटी. तर कशी काय बनवते ते तुम्हाला दिसेलच. आणि चला आणि हे पाठी बसून काय कामाचे नाही. यांना शेंगा दिसत नाही. डोळे फुटले त्यांचे. मला दिसल्या म्हणून पोपटी होणार आहे. अरे है ना. पाठी बसून काय काम धंदे नाही. इकडे कोणाला बघतात काय माहिती. गाईज आई शपथ आम्ही आत्याकडे आलेलो आहोत. आत्या हाय कर. हाय कर असं. हा हे बघा कसली भारी पिल्ल आहेत. मला भरपूर आवडतात बकऱ्यांची पिल्ल. कल्लू द बॉय. कल्लू द बॉय. दे रे दादा दे ना. याचा मोठा ना बघा गाईस. नको ना नको रे आताच झालाय तो. धर. आई शपथ बघितला भारी. बोलते जा सोड मला जा. किती तुम्हाला वाटतंय तो त्याचा विष. हा बघ कसला भारी आहे भाई. 1 नंबर. पप्पी दे तू पण दे. हा मिश्रण आहे. गायचा मिश्रण आहे. गायचा मिश्रण आहे याच्या अंगाला. येईल आता तुझी. आणि हा प्रॉपर कल्लू कल्ले कालकांडी. पिलं शोना. किती बकऱ्या होत्या आपल्या पहिला? 80 बकऱ्या होत्या. आणि अशा पिल्लांसाठी आम्ही एक रूम केला होता स्पेशल. आणि त्याच्यामध्ये मी असायचे बसलेले त्या पिल्लांमध्ये. बकरीचं दूध भरपूर पिलं आम्ही लहानपणी. कारण की आमच्याकडे एवढ्या बकऱ्या होत्या. एक दिवस मी आत्याकडेच येऊन राहील. दिवसभर बकऱ्यांच्या पिल्लांना घेईल. ए बाय भरली. चला ये चला. शाळा सुटली. तुम्हाला आम्ही अजून पिल्लं दाखवतो. लहान लहान मस्त मला भरपूर आवडतात. हे बघा आई शपथ कसले भारी आहेत. पलतील नाही तर मोरक ये पलू नका. दरवाजा बंद करून ठेव. आई शपथ कसला भारी बघ दिसायला. बोकड्या तो मामरूदचा पाला काय. मस्त असं शेत. सगळे बकऱ्या आणि बकऱ्यांची पिल्लं. तर गाईज इथे लोकेशन बघू शकता किती छान आहे. शेती तर आमच्या इकडली छानच आहे सगळी. आणि इथे घेतला आम्ही मामरूदचा पाला. पोपटीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट पाला आहे. आणि चला आता घरी. चलो चलो
चलो गाइस, सगळं भेटलेलं आहे आम्हाला फायनली. मी ह्या भीतीमध्ये होते की प्लॅन कॅन्सल नाही व्हावा, त्यामुळे मी अगोदर सांगितलं नव्हतं, नंतर रिव्हील केलं. सो चला, बबल्या डान्स करतोय. गाइस, आता मी दिले मला ओटी. आमच्या इथे ज्यांचं पण नवीन लग्न होतं, पहिल्यांदा घरी गेल्यावर त्यांना ओटी भेटते. आत्याने पिशवी पण तयारच ठेवली होती. तर चला आता गाईज घरी जाऊया, कारण की आता भरपूर कामं आहेत. चिकन घ्यायचं आहे. बाय बाय. हो, एक पाय त्याच्यावर बिचाऱ्यावर का? हा, एवढूशा खुरुडण ठेवलं तुम्हाला दोघांना पण. मस्ती करतात ते, मस्ती. हा, जाम मस्ती करतात. हा मग हा बघा, हा लय भारी. हा कालूराम, काल्या ए काल्या, काल्या इथं ये. अय काल्या, काल्या काल्या, कान बघू तुझं. तर गाईस, तंदुरीचा प्लॅन आमचा नव्हताच पहिली गोष्ट तर, पण मम्मीनी पप्पांनी आणि आत्याने तंदुरी नाही खाल्ले, त्यामुळे आम्ही तंदुरीचा प्लॅन केला आता. आणि पोपटीचा तर आहेच. सो इथे चिकन मॅरिनेशन करतोय आता. मसाला तयार केला आहे आम्ही, सिक्रेट मसाला, तुम्हाला माहितीच आहे याची रेसिपी. सो चला आता बघू शकता, इथे आमचा तो चाललाय हे कटलेटचा प्लॅन चालू आहे. चिकन कटलेट. काय पण मला ह्याला बघून जी चिकनची मी स्टफिंग बनवते ना, बघे ती लाईट काढ जरा. चिकनची मी स्टफिंग बनवते ना, तशी वाटते मोमोजची, मस्त. आणि ते हा चिकन आम्ही रेडी केलाय पोपटीसाठी, बघू शकता आमच्या पोपटीच्या. आणि या आहेत ओरिजिनल वाल येतात. हा हे वालाचे शेंगा ओरिजिनल. वास खूप मस्त सुटला याचा. इथे पालवी, इथं जॅक आहे, आणि आम्ही मागच्या घरामध्ये आहोत, आणि इथे आहे बबल्या. तर आमचं आता चाललंय मस्त. आणि इथं पालवीने लाईट पकडली आहे. क्या क्या करना पडता है. बनवतो चिकन कटलेट आता, बघू शकता तुम्ही, धक लागते. आणि ते दादा बनवतोय मस्तपैकी स्वादिष्ट असे चिकन कटलेट. तर गाईज, इथे आमचं आता चिकन भांडणं चालू आहे, कारण की आम्ही पोपटीमध्ये चिकन असं बांधून ठेवतो, म्हणजे बांधून असं त्याच्यावर टाकतो. त्याच्यामध्ये नाही तर अर्धे करपून जातात. नाही तर मग अर्धे करपून जातात. तर त्यामुळे मग आम्ही असे पहिला बांधतो, आणि मग नंतर चिकन पोपटीमध्ये सोडतो. त्याला भाज्याने, आणि टेस्ट पण भारी येते. आणि टेस्ट पण भारी लागते. इकडे पाटील चिकन कटलेट्स करतात. पण चालू आहे, आणि हे पण बांधणं चालू आहे. ते मी बाकीचं बांधते. चला तर आम्ही पुढचे बांधून घेतो. काही जण तर तेलाच्या कॅनमध्ये बनवतात पोपटी, पण आम्हाला पोपटी आमच्या मडक्यामध्येच आवडते. त्याच्यावर माती लावावं लागते. सो झालेलं आहे रेडी आता, बघू शकता तुम्ही. ऑइलच्या त्या कॅनमध्ये बनवल्यावर तेलाचा वास सुटतो अख्ख्या पोपटीला. जळते पोपटी. हां, जळते पण, आणि तेलाचा पण वास सुटतो, दोन्ही पण होतं. आणि माठमध्ये एक वेगळा फ्लेवर येतो, खूप छान लागते. तर गाईज बघू शकता, मस्त आग लावली आम्ही. आणि पोपटी आत आहे, बघू शकता. इथे आता आमची तंदुरी होत आहे, बघू शकता. तंदुरी दादाने आता टाकलेली आहे इथे, तंदुरीचं सगळं बघू शकता. आम्ही पाय पण हे केलेले आहेत, फ्राय केलेत मस्त, कोंबडीचे पाय. आणि ही कलेजी आहे, आम्हाला भरपूर आवडतात पाय, आम्ही खातो ना. आम्हाला कालवणामधले पण आवडतात, आणि हे पण पाय आवडतात आम्हाला. तर गाईस, इथे आपली पोपटी
रेडी झालेली आहे, बघू शकता. आपली पोपटी रेडी झालेली आहे. हे बघा माती सोडलेली आहे त्यांनी झालेली आहे आमची पोपटी, बघू शकता. शेंगा करपलेल्या आहेत. पण फायनली बघा आमचा चिकन रेडी आहे. तिकडे पण चिकन कटलेट रेडी आहे, इथे पोपटी रेडी आहे. सो चला खाऊया. तो गाईज बघू शकता पोपटीमध्ये भाजलेला हा चिकन आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते. एवढा सॉफ्ट, एवढा सॉफ्ट. सावत नाही. नाही पण शिजलाय खूप भारी सिरियसली. आणि ही चिकन कटलेट्स खूप आणि छान, चटणी पण बनवते. चटणी दाखव आपली. खूप छान, खूप छान. ग्रीन चटणी. ग्रीन चटणी पण बनवल्या. सो गाईज कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा वाटला आणि कसा नाही तुम्हाला व्लॉग. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. टेक केअर अँड स्टे सेफ, स्टे हॅपी. बाय.